सर्व समाजाला बोलून समाजाचं मत घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी एक भूमिका जाहीर केली होती की आपण उमेदवार उभेही करू, उमेदवार पाडूही आणि उमेदवाराला काही पाठिंबाही देऊया. त्यामुळं अख्खा महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी दिवसभरातून जवळपास लाखभर लोक येऊन त्यांना भेटून जात असतात. आज सुद्धा महत्वाची बैठक आहे, सर्व धर्मगुरूंची या ठिकाणी बैठक आहे. मनोज जरांगे पाटील दलित, मुस्लिम, मराठा आणि इतर मायक्रो ओबीसीचं मतदान एक गट्टा करता येऊ शकतं का याची चाचपणी करतायत, याचा अभ्यास करतायत. त्यामुळे आज या सगळ्या जाती धर्मातील धर्मगुरू या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत ही महत्वाची बैठक आहे. बरं, ही बैठक सर्व धर्माची असल्यामुळं राज्यातील सर्व राजकीय पक्षाचं, सर्व राजकीय नेत्यांचं इकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय होते आणि त्यानंतर आपल्याला रणनीती आखता येईल का या पद्धतीच्या सगळे वाट बघतायत. मात्र मनोज जरांगे पाटील काही शेवटपर्यंत आपली भूमिका मांडायला तयार नाहीत. 2 तारखेला ते भूमिका मांडायला तयार आहेत. 2 तारखेनंतर ते ठरवणार आहेत नेमकं कुठं उमेदवार देणार आहेत आणि कुठं उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल. त्यामुळं सगळं जो आहे संभ्रम सध्या राजकारणामध्ये आहे. सर्व राजकीय पक्षांना वाटतंय की मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेतील, त्यानंतर आपल्याला राजकीय भूमिका घेता येईल. मात्र नवखे असलेले मनोज जरांगे पाटील आज तरी सर्व राजकीय पक्षाच्या रणनीतीवर थोडेसे भारी झालेले वाटतात, त्यांना जड झालेले वाटतात. कारण कुठलाही पत्ता ते अजून खोलायला तयार नाही. मग मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या बाबतीत जी आपली भूमिका जाहीर केलेली आहे त्याबद्दल गाव पातळीतील लोकांना काय वाटतं? आता राज्यभरातून बरेच लोक या ठिकाणी आलेले आहेत. हे पाथरीची सगळी लोक आहेत. नेमकं मनोज जरांगे पाटील यांचे विचार गाव पातळीवर कसे पोहोचलेले आहेत, गाव पातळीवरचा मराठा बांधव असतील, दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, हे काय विचार करतो या ठिकाणी मला फक्त हे सांगा ना. मनोज जरांगे पाटलांनी भूमिका जाहीर केली निवडणुकीची, काय विचार करतोय गाव पातळीवरचा तरुण असेल किंवा इतर मराठा असेल, दलित, मुस्लिम, काय विचार करताय सर? सर्वांच्या मते एक होतंय की आपण निवडणुकीमध्ये जर मतदान करायचं तर इतर पक्षाला कुठल्या करायचं, पाटलांनी जर भूमिका म्हणजे नाही केली तर आपण कुठल्या पक्षाला मतदान करायचं. त्यामुळं पाटलांनी उमेदवार उभे करावे जेणेकरून आपल्याला आपल्या म्हणजे हक्काचा माणूस लढण्यासाठी खंबीरपणे पुढे उभा राहील, त्याच्या पाठीमागे आपल्याला उभं राहता येईल. ही माझी म्हणजे गाव पातळीवर ही लोकांची भूमिका. ठीक आहे, ही झाली मराठा समाजाची भूमिका. दलित मुस्लिम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे येत आहेत, तर त्यांची काय भूमिका आहे? तुमचे मित्र कंपनी असतील गावात. हो बरोबर आहे. काय झालं, दलित आणि मुस्लिमांचा सुद्धा या सरकारने काय केलेलं आहे, पूर्ण एकदम म्हणजे विश्वासघात केलेला आहे. आम्ही तुमच्यासाठी आरक्षण देऊ, पण ते त्यांनी शब्द पाळलेले नाहीत. त्यामुळे दलित मुस्लिम सुद्धा आपण जो उमेदवार देतील त्याला ते भक्कमपणे त्याला पाठिंबा देतील. तुम्हाला असं वाटतं एवढं सोपं नाही हे गणित जुळवणं? दलित, मुस्लिम, मराठा या निवडणुकीमध्ये एक होतील? हो होतील, 100% होतील. पक्का पक्का पक्का. काय कोण म्हटलं आता तुम्ही? काय म्हटलं तुम्ही की दलित, मुस्लिम, मराठ्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न पाटलांचा आहे? गाव पातळीवरचे माणसं काय विचार करतात? साहेब कसं आहे माहिती का, दलित, ओबीसी हे सगळं ना गाव लेवल एकच आहे. सगळं आम्ही एकच आहेत. जी पाटलाचं नाही, ओबीसी बांधव आमच्या शेजारीच येतं. दलिताचा वाद विषयच नाही. वाद कुठं लागलेला आहे? फक्त या महाविकास आघाडीवाल्यांनी वाद केलेला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्य कारण यायचं. गाव पातळीचे वाद आहेत का? गाव पातळी नाही, थोडं ग्रामीण भागात थोडं कुठं बाहेर 10% वाटायला का त्याला फक्त भाजप सरकार. बरं, ही झाली राजकीय भाषा. परंतु गाव तांड्यावर, गाव वस्तीवर पाटलाबद्दल काय विचार करतात सामान्य लोक, जे शिक्षित नाहीत, म्हातारे कोतारे आहेत, आपले ज्येष्ठ लोक? पाटलाबद्दल चांगले विचार आहे सगळ्याचे. जे पाटला बघत आज जर आम्ही ग्रामीण भागात बघा 80% लोक पाटलाच्या बाजूने. काय म्हटलं तुम्ही? जे पाटील बोलतील तेच करणार लोक, आणि ज्यांना बी उभा करतील पाटील त्यांना 100% निवडून द्यायचं. बरं, का पाटलाचं एवढं ऐकू लागले मला सांग? की आता तू तरुण आहेस, पाटलाचं काय ऐकू लागले? बरं नेत्यांनी गुडघे टेकले तरी लोक ऐकत नाहीत मतदानात. पाटलाचं एवढं लोक का ऐकू लागले? कारण पाटील ठामपणे राहिले आणि सगळ्याचा विश्वास जिंकलाय पाटलानं. रात्र दिवस एक करून पाटलानं जे जिंकलंय इथपर्यंत, त्याच्यामुळे लोक आजपर्यंत लाखो लोक इथे यायला तयार आहेत. ही फार महत्वाची प्रतिक्रिया होती या ठिकाणी. या ठिकाणी बरीच प्रतिक्रिया महत्वाची दिली या ठिकाणी की पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत, आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळं गाव पातळीवरचा माणूस त्यांच्यासोबत आहे. दादा काय म्हणाल तुम्ही? काय तुमच्या चेहऱ्यावर चिंता वाटायला लागली? चिंता करण्यासारखं कारण आहे काय? चिंता करण्यासारखं कारण काहीच नाही. दादानी जरी दगड दिला आमच्या मतदारसंघात, त्या दगडाला शेंदूर आम्ही लावू. दादा आमच्या समाजासाठी झिजलेत, दादाचे आतडे खाऊन घेतलेत. लोक पाण्याने भिजलेत, दादा घामाने भिजलेत. दादाचा शब्द आमच्यासाठी अंतिम शब्द आहे. दादा म्हणले दगडाला करा, दगडालाच मतदान करणार. पण मनोज दादांबद्दल इतर समाजामध्ये कशी भूमिका आहे तुमच्या गाव पातळीवर? जी आमच्या मनात जी भूमिका तीच आहे त्याची, पण त्याच्यातले काही जे मोठाले नेते
ते थोडं विभाजन करायलेत ना त्याच्यामध्ये. हा, थोडा चुकीचा मेसेज देऊन पण ते विभाजन होईल. नाही लोक एक ठाम आहेत. आम्ही गाव लेवलला तर प्रत्येक जण आम्ही आमच्या एकातच आहेत. आज बी दादा म्हणले तसं आम्ही मोटरचं पाणी ह्याला देतो, त्याचं आम्ही घेतो, बैल घेत बैल एकमेकाचे नेतो, बैलगाडी देतो, मग घोडे लावता की नाही एकमेकाला. लावतो गाव लेवलला. चालूच पण असते. एकच आहेत सगळे. हा, एकच आहेत आम्ही. हं. काय म्हणतील मित्र, काय लोकांच्या मनात काय विचार आहे दादांच्या भूमिकेबद्दल. दादांनी घेतलेली भूमिका ही तळागाळातल्या सर्व मराठा बांधवांना मान्य आहे. आणि आम्ही ज्या विधानसभा क्षेत्रामधून आलोय तो पाथरी विधानसभा मतदारसंघ मराठा बहुल आहे. तिथे पाथरी जवळपास 55-52% मराठा आहे. हो हो हो. आणि या आंदोलनामध्ये, या लढ्यामध्ये चांगल्या प्रकारे सक्रिय होता पाथरी विधानसभा मतदारसंघातला मराठा. तर त्या मराठा बांधवांची मनापासून अशी इच्छा आहे की एक मराठा चेहरा दादांनी द्यावा आणि तो विधानसभा मतदारसंघ लढवावाच हा आग्रह घेऊन आम्ही दादांकडे मागणी पण करतो. मला सांगा, पाटील साहेब हे सांगतायत की जे काही तुमचे नेते आहेत सगळ्या पक्षाचे, त्यांची साथ सोडा आणि समाज हितासाठी आता आपण नवीन पर्यायाकडे आहे, याबद्दल कसं विचार. दादांनी जो शब्द टाकला तळागाळातला मराठा, मी सांगितल्याप्रमाणे आजही दादांचा शब्द खाली पडू देत नाही. जो प्रस्थापित मराठा आहे तो सोडून द्या, जो या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभाग नोंदवलेला मराठा आहे, ज्या तळागाळातला आहे, गावगाड्यामधला आहे, तो आजही दादांसोबत आहे आणि कायम राहील. तो मतदानात परावर्तित होईल दादांच्या बाजूने. बिलकुल होईल, बिलकुल, त्यात कसलीच शंका नाही. तुम्ही पण सोबतच आलेलं आहे का, काय गाव पातळीवर विचार आहे बरं काय सगळं. नाही, दादा शिकायच नाही, जे दादा म्हणते तेच हां. सगळं चांगलं. पण इतर समाजाचे लोक काय विचार, ते बी करते, कोणत्या कोणत्या समाजाचे लोक. मुसलमान आहे, एसी आहे, ओबीसी आहे, कोणते सगळे एक विचार. सगळे एक विचार. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी की हे सगळे राज्यभरातले प्रतिक्रिया आहेत की मनोज जरांगे पाटील यांनी जे काही सोशल इंजिनिअरिंग सुरू केलेलं आहे त्याला यांच्या मतानुसार त्यांना प्रतिसाद मिळतोय. गाव पातळीवर जो काही एका गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, मराठा असतील, मुस्लिम असतील, दलित समाज असेल किंवा मायक्रो ओबीसी असेल किंवा इतर भटके विमुक्त असतील, या सगळ्यांच्या मते मनोज जरांगे पाटलांनी जो उमेदवार दिला त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आहे. या ठराविक लोकांच्या भावना जरी असल्या तर या सगळ्या जाती एकत्रित येणं, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या विचारधारा घेऊन चाललेल्या आहेत किंवा आपापल्या राजकीय पक्षांच्या सोबत जुळलेल्या आहेत, त्या अचानकपणे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे वळतील का, हा एक प्रश्न आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आज जी बैठक बोलवली आहे, दलित, मुस्लिम, मराठा आणि इतर मायक्रो ओबीसी या धर्मातील सर्व धर्मगुरूंना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि सर्व धर्मगुरू आले सुद्धा, ही सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी जमेची बाब आहे. तर नेमकं आजच्या भूमिकेनंतर 2 तारखेच्या भूमिकेचा जो काही जाहीर करणार आहेत पाटील, त्याची बीजं आज रोवली जातील. म्हणूनच ही आजची बैठक अत्यंत महत्वाची आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या आधी आपली भूमिका जाहीर केली होती, त्यानंतर निवडणूक जाहीर झाली आणि सर्व समाजाला बोलून समाजाचं मत घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी एक भूमिका जाहीर केली होती की आपण उमेदवार उभेही करू, उमेदवार पाडूही आणि उमेदवाराला काही पाठिंबाही देऊया. त्यामुळं अख्खा महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी दिवसभरातून जवळपास लाखभर लोक येऊन त्यांना भेटून जात असतात. आज सुद्धा महत्वाची बैठक आहे, सर्व धर्मगुरूंची या ठिकाणी बैठक आहे. मनोज जरांगे पाटील दलित, मुस्लिम, मराठा आणि इतर मायक्रो ओबीसीचं मतदान एक गट्टा करता येऊ शकतं का याची चाचपणी करतायत, याचा अभ्यास करतायत. त्यामुळं आज या सगळ्या जाती धर्मातील धर्मगुरू या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत ही महत्वाची बैठक आहे. बरं, ही बैठक सर्व धर्माची असल्यामुळं राज्यातील सर्व राजकीय पक्षाचं, सर्व राजकीय नेत्यांचं इकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय होते आणि त्यानंतर आपल्याला रणनीती आखता येईल का, या पद्धतीच्या सगळे वाट बघतायत. मात्र मनोज जरांगे पाटील काही शेवटपर्यंत आपली भूमिका मांडायला तयार नाहीत. 2 तारखेला ते भूमिका मांडायला तयार आहेत. 2 तारखेनंतर ते ठरवणार आहेत नेमकं कुठं उमेदवार देणार आहेत आणि कुठं उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल. त्यामुळं सगळं जो आहे संभ्रम सध्या राजकारणामध्ये आहे. सर्व राजकीय पक्षांना वाटतंय की मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेतील, त्यानंतर आपल्याला राजकीय भूमिका घेता येईल. मात्र नवखे असलेले मनोज जरांगे पाटील आज तरी सर्व राजकीय पक्षाच्या रणनीतीवर थोडेसे भारी झालेले वाटतात, त्यांना जड झालेले वाटतात. कारण कुठलाही पत्ता ते अजून खोलायला तयार नाही. मग मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या बाबतीत जी आपली भूमिका जाहीर केलेली आहे त्याबद्दल गाव पातळीतल्या लोकांना काय वाटतं. आता राज्यभरातून बरेच लोक या ठिकाणी आलेले आहेत. हे पाथरीची सगळी लोक आहेत. नेमकं मनोज जरांगे पाटील यांचे विचार गाव
पातळीवर कसे पोहोचलेले आहेत, गाव पातळीवरचा मराठा बांधव असतील, दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, हे काय विचार करतो या ठिकाणी. मला फक्त हे सांगा दादा, मनोज जरांगे पाटलांनी भूमिका जाहीर केली निवडणुकीची, काय विचार करतोय गाव पातळीवरचा तरुण असेल किंवा इतर मराठा असेल, दलित, मुस्लिम, काय विचार करताय सर? सर्वांच्या मते एक होत आहे की आपण निवडणुकीमध्ये जर मतदान करायचं तर इतर पक्षाला कुठल्या करायचं, पाटलांनी जर भूमिका म्हणजे नाही केली तर आपण कुठल्या पक्षाला मतदान करायचं. त्यामुळं पाटलांनी उमेदवार उभे करावे, जेणेकरून आपल्याला आपल्या म्हणजे हक्काचा माणूस लढण्यासाठी खंबीरपणे पुढे उभा राहील, त्याच्या पाठीमागे आपल्याला उभं राहता येईल, ही माझी म्हणजे गाव पातळीवर ही लोकांची बरं, भूमिका आहे. ठीक आहे, ही झाली मराठा समाजाची भूमिका. दलित मुस्लिम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे येत आहेत, तर त्यांची काय भूमिका आहे? तुमचे मित्र कंपनी असतील गावात. हो बरोबर आहे. काय झालं, दलित आणि मुस्लिमांचा सुद्धा या सरकारने काय केलेलं आहे, पूर्ण एकदम म्हणजे विश्वासघात केलेला आहे. आम्ही तुमच्यासाठी आरक्षण देऊ, पण ते त्यांनी शब्द पाळलेले नाहीत. त्यामुळे दलित मुस्लिम सुद्धा आपण जो उमेदवार देतील त्याला ते भक्कमपणे त्याला पाठिंबा देतील. तुम्हाला असं वाटतं एवढं सोपं नाही हे गणित जुळवणं? दलित मुस्लिम मराठा या निवडणुकीमध्ये एक होतील? हो होतील, 100% होतील. पक्का? पक्का पक्का. काय कोण म्हटलं आता तुम्ही? काय म्हटलं तुम्ही की दलित मुस्लिम मराठ्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न पाटलांचा आहे? गाव पातळीवरचे माणसं काय विचार करतात? साहेब कसं माहिती का, दलित ओबीसी हे सगळं ना गाव लेवल एकच आहे. सगळं आम्ही एकच आहेत. जी पाटलाचं नाही ओबीसी बांधव आमच्या शेजारीच येतं, दलिताचा वाद विषयच नाही. वाद कुठं लागलेला आहे, फक्त या महाविकास आघाडीवाल्यांनी वाद केलेला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्य कारण याचं. गाव पातळीचे वाद आहेत का? गाव पातळी नाही, थोडं ग्रामीण भागात थोडं कुठं बाहेर 10% वाटायला का, त्याला फक्त भाजप सरकार. बरं, ही झाली राजकीय भाषा, परंतु गाव तांड्यावर, गाव वस्तीवर पाटलाबद्दल काय विचार करतात सामान्य लोक, जे शिक्षित नाहीत, म्हातारे कोतारे आहेत, आपले ज्येष्ठ लोक? पाटलाबद्दल चांगले विचार आहे सगळ्याचे. जे पाटला बघत आज जर आम्ही ग्रामीण भागात बघा 80% लोक पाटलाच्या बाजूने. काय म्हटलं तुम्ही? जे पाटील बोलतील तेच करणार लोक, आणि ज्यांना बी उभा करतील पाटील त्यांना 100% निवडून द्यायचं. बरं, का पाटलाचं एवढं ऐकू लागले मला सांग, की आता तू तरुण आहेस, पाटलाचं काय ऐकू लागले? बरोबर, नेत्यांनी गुडघे टेकले तरी लोक ऐकत नाहीत मतदानात, पाटलाचं एवढं लोक का ऐकू लागले? कारण पाटील ठामपणे राहिले आणि सगळ्याचा विश्वास जितलाय पाटलानं. रात्र दिवस एक करून पाटलानं जे जिंकलंय इथपर्यंत, त्याच्यामुळे लोक आजपर्यंत लाखो लोक इथे यायला तयार आहेत. ही फार महत्वाची प्रतिक्रिया होती या ठिकाणी. या ठिकाणी बरीच प्रतिक्रिया महत्वाची दिली या ठिकाणी, की पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत, आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, त्यामुळं गाव पातळीवरचा माणूस त्यांच्या सोबत आहे. दादा, काय म्हणाल तुम्ही? आमचं काय तुमच्या चेहऱ्यावर चिंता वाटायला लागली? चिंता करण्यासारखं कारण आहे काय? चिंता करण्यासारखं कारण काहीच नाही. दादानी जरी दगड दिला आमच्या मतदारसंघात, त्या दगडाला शेंदूर आम्ही लावू. दादा आमच्या समाजासाठी झिजलेत, दादाचे आताडे खाऊन घेतलेत, लोक पाण्याने भिजतेत, दादा घामाने भिजलेत. दादाचा शब्द आमच्यासाठी अंतिम शब्द आहे. दादा म्हणले दगडाला करा, दगडालाच मतदान करणार. पण मनोज दादांबद्दल इतर समाजामध्ये कशी भूमिका आहे तुमच्या गाव पातळीवर? जी आमच्या मनात जी भूमिका आहे तीच आहे त्याची, पण त्याच्यातले काही जे मोठाले नेते ते थोडं विभाजन करायलेत ना त्याच्यामध्ये. हा, थोडा चुकीचा मेसेज देऊन. पण ते विभाजन होईल नाही, लोक एक ठाम आहेत. आम्ही गाव लेवलला तर प्रत्येक जण आम्ही आमच्या एकातच आहेत. आज बी